दुसरं महायुद्ध मानव इतिहासातील सगळ्यात विनाशकारी युद्ध. शहरांची राख झाली, कोट्यवधी लोक मारले गेले आणि आजचं जग जसं आहे त्यांची मुळे इथेच दडलेली आहेत. या युद्धाची सुरुवात एका गोळीने झालेली नाही तर अपमानाने झाली. 1919 पहिलं महायुद्ध संपलं आणि जर्मनीवर लादला गेला व्हर्साय करार. या करारानुसार पहिल्या महायुद्धाचा सगळा दोष एकट्या जर्मनीवर टाकण्यात आला. अब्जावधी डॉलर्सचा दंड आणि सैन्य ठेवण्यास बंदी. याचा परिणाम काय? भयानक महागाई, बेरोजगारी, लोक उपाशी. आणि याच अराजकातून उगम झाला एका नेत्याचा, अडॉल्फ हिटलर. त्याने लोकांच्या दुःखाला दिशा दिली, दोष दिला ज्यू आणि समाजवाद्यांना आणि द्वेषाचं राजकारण सुरू झालं. 1933 मध्ये हिटलर बनला जर्मनीचा हुकुमशहा. पुढची काही वर्षे जर्मनीनं गुपचूप सैन्य वाढवलं, व्हर्साय करार मोडला आणि युरोप गप्प बसून पाहत राहिला. 1938 ऑस्ट्रिया, 1939 चेकोस्लोव्हाकिया. एका मागोमाग एक देश गिळंकृत झाले आणि शेवटी 1 सप्टेंबर 1939 पोलंडवर हमला. या क्षणी दुसरं महायुद्ध सुरू झालं. हिटलरची युद्धनीती होती ब्लिट्स क्रीग, वेग, टँक, हवाई हल्ले. क्षणात देश कोसळत होते. पोलंड, नॉर्वे, डेन्मार्क, बेल्जियम, नेदरलँड्स आणि शेवटी फ्रान्स. जर्मनी जवळपास अपराजित वाटत होता, पण एक देश अजून उभा होता, ब्रिटन. आणि त्याचा आवाज होता विन्स्टन चर्चिल. आम्ही कधीही शरण जाणार नाही. इथूनच युद्धाला मिळाला नवा वळण. ही फक्त सुरुवात होती. दुसरं महायुद्ध अजून भयंकर होणार होतं. नेक्स्ट पार्टसाठी कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.